हे एक एक भजी सोडायची. भाजी करणार मी म्हटलं त्याला भजीच करून घेते. भाजी काय रात्रीचा टाइम आहे आता. सगळ्या भाज्या तळून झाल्या मस्त. बटाटी भाजी या गरम गरम भाज्या खायला तुम्ही पण मस्त. भरपूर भाज्या बनवल्या मस्त. हॅलो नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनल मध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. सकाळी सकाळी या चाय प्यायला मस्त. गरम गरम चाय प्यायला. आणि आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. या मस्त गरम गरम चाय प्यायला. शुभेच्छा होळीच्या. चला मग आधी पण शाळेत गेलाय. मला वाटलं हाफ डे आहे 10 वाजता येऊन जाईल तो घरी. आणि मी त्याला डबाच दिला आणि आज आणि तो काही आला नाही अजून वाट बघत आहे त्याची. काही आला नाही बघू आता हाफ डे नसेल 12 वाजता येईल तो आता. चला मग भेटू नंतर. आमची चाय पाणी सगळं झालं. चहा पाणी पिऊन झाली आणि आजीला पेस्ट आणली. आधी पण शाळेतून आला मस्त. आता मी मस्त जेवण बनवते. संध्याकाळी तर श्रीखंड पापड्या बनवणार आहे. म्हणजे श्रीखंड पापड्या म्हणा काही पण संध्याकाळी बनवणार चांगलं. आणि आता आहे ना कांद्याची भात बनवणार आहे मी आता मस्त. आणि मिस्टर गेले कामाला ते आता संध्याकाळी येतील. हे बघा मस्त दाखवते तुम्हाला. फ्लावर बी पडलाय. फुलावर काही खराब नाही होणार. पण कांद्याची भात आहे ना लवकर खराब होईल. ठीक आहे ना. सफरचंद कांद्याची पात मी अशी रुमाल मध्ये गुंडून ठेवली आहे. हिरवीगार आहे बघा तशीच तशी मस्त. व्यू पाडशील तिकडे जाण बेटा. हे बघा मी आता थोडीशीच बनवते. शेंगदाणा लावून बनवायची मस्त. बाय बाय. तिकडे टमाटे ठेव. टमाटे काढायचे टमाटे ठेव. हे बघा मस्त गवार पण आणली आहे. हे ना ह्या पिशव्यामध्ये ठेवायचं पण गाठ मारायची नाही. असं मोकळं राहू द्यायचं म्हणजे खराब होत नाही. नाही तर गाठ मारून ठेवलं ना मग पाणी सुटतं त्याला. भेंडी पण पोळी आहे. थोडी मिरची घेते मी आता मस्त. हिरवी मिरची. हिरवी मिरची लावून बनवते कांद्याची भात मस्त. शेंगदाणा लावून. सर 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 बेटा सोड पडशील. चला मी आता ही कांद्याची पात आहे ना मस्त चिरून घेते बारीक. बारीक चिरून घेते मस्त. किती हिरवीगार बघा खराब सुद्धा झाली नाही. चला मग मी आता भाजी चिरून घेते मस्त. हे बघा कांद्याची पात आहे ना ही. हे असे मोठे मोठे कांदे असतात ना त्यांना असे असं आडं उभं चिरून घ्यायचं मस्त. असं सगळं असं करून घ्यायचं. हे बघा आता मी जे मोठे मोठे आहे ना त्याला आळं उभं चिरून घेतलं. आता असं धरायचं आणि टाकायचं टाकायचं एकदम बारीक. नको बेटा पिऊ नको ना बेटा. आमच्या पिऊ बघा कसं करतो. तू बेटा नको ना. चिरून घ्यायची मी आता सगळी चिरून घेते. हा पिऊ पण तर आज येतोय मला नाही. हे बघा सगळी चिरून झाली मस्त. थोडीशीच करायची भाजी कारण की माझी सासू आणि मी जे फक्त आम्ही दोघं जण आहे. आधी तर काही खात नाही त्याला आवडत ती कांद्याची पात. आणि मिस्टर पण कामाला गेले ना ते संध्याकाळी येतील आता. चला मी आता ही चांगली स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने. आणि शिजायला टाकून देते मस्त. त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकायची एकदम भारी लागते. किंवा मी आता याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून टाकून घेतली मस्त. याच्यामध्ये धुवून दिला तर मस्त. मी आता याच्यामध्ये काढून घेते कढाईमध्ये धुते.
चांगलं स्वच्छ धुवून घेते मी आता 2-3 पाण्याने मस्त. ओके. कढई मस्त तापली आता. मी आता आहे ना पिऊसाठी आधीसाठी ना थोडं हे गावावरून मक्के आणले बा मस्त. ह्याच्यानं लाया फुटता. गावावरून आणले माझ्या आईने दिले. थोडस लाया फोडून देते मी आता आधीला आणि पिऊला. ते मस्त फुटले. त्यामुळे आता भाजी टाकते शिजायला. त्याला बघा तेल बी काही टाकायची गरज नाही, डायरेक्ट असं टाकू ते शिजायला. आपण डाळ पण टाकली त्याच्यामध्ये, 2 टाकली डाळ त्याच्यामध्येच टाकली आहे. त्याच्यामध्ये 2 घेतली. आता ना त्यावर झाकण ठेवून देते बस. लगेच 5-10 मिनिटांमध्ये शिजून जाईल ती मस्त. हे बघा शेंगदाणा टाकते मस्त. शेंगदाणा भाजून घेते थोडा. थोडीशी भाजी करायची, जास्त नाही करायची. शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण ह्याच्यामध्ये जिरं टाकते थोडं आता. आणि याचे ना सगळं वाटण करून घेते. हे बघा आता मसाला आपण वाटून झाला मस्त. मिरच्या लसूण जिरं. भाजी बघ ते शिजली का काय. हे बघ थोडीशी झाली ती बा दिसायला एवढी मोठी दिसत होती. एवढी पाणी पण सुटले त्याला थोडं. बाकी खाडी थोडीशी. चला आता भाजी शिजली असेल चांगली मस्त. शिजली वाटते चांगली. कांद्यांची भात एकदम भारी लागते. माझी आवडती कांद्यांची भात. मस्त शिजून घे नरम झाली. जसं गलाटा पण विचारायचा थोडी थोडीच पाहिजे. आता ये ना ताटामध्ये काढून दिले. ईशानशी ना फिरून जाते राहते फिरून जाते. आता याच्यामध्ये भाजी बनवते. तू नको कशी पण हात घालू नको. हे बघ सगळं तपली मसाला. त्याच्यामध्ये तेल टाकते. तेलात जास्त तेल लागते. थोडं पण टाकलं ना तरी चालतं. काही जास्त तेल लागते भाजीला. मी आता हा मसाला आहे ना वाटलेला मसाला आहे ना ह्याच्यामध्ये टाकते मस्त. नको पण पिऊ राजा गरम आहे ना. आमचा पिऊ लय बुडबुड करतो मध्ये मध्ये. वाटलेला मसाला टाकते. गरम बेटा. हे तेलामध्ये मसाला म्हणजे आहे ना हळद टाकून द्यायची. त्याच्यामध्ये हळद टाकायची म्हणजे कलर छान येतो. हे बघ मग.
आणि आता आपल्याला मिक्सरच्या पाण्यात भरलंय ना, ते धुवून टाकायचं पाणी. आता हे कांद्याची पात शिजली ना मस्त, ती याच्यामध्ये टाकते. पाणी ना गरम करूनच टाकायचं, थंड टाकायचं हे. पण मी काय आमची थोडीशी भाजी ना, त्याच्यामुळे आणि टाइम पण घेईन मला. हा पिऊ पण लय त्रास देतोय, मम्मी मम्मी करतोय. हे बघा, आता जेवढं पाणी लागेल तेवढं टाकते मी. मला काही जास्त पाणी टाकायचं नाहीये, थोडीशी बनवते पाणी. थोडस टाकते. हे बा, थोडं टाकते. थोडा म्हणजे रसा पण चव लागतो ना मस्त, जास्त घट्टी पण चांगली लागत नाही. हे बघा, ती मस्त वास येतोय. मीठ टाकायचं बाकी, मीठ टाकते आता. हे बघ, मीठ टाकते थोडा आता. ही भाजी कशी लवकर होते, 5-10 मिनिटांमध्ये लगेच होऊन जाते. आणि खायला एवढी चव लागते ना मस्त, एकदम भारी लागते. खूप छान, एकदम मस्त. कोणाला चव येऊन जातं डायरेक्ट. आता आहे ना, हिला चांगला मस्त गदक येऊ द्यायचा. जेवढा भारी गदक येईल ना, तेवढी भाजी छान लागते खायला. चला मग, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, काय वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, मी आता भाजीला गदक आला का चपात्या बनवून घेते मस्त. चपात्या बनवून झाल्या का मग जेवणला बसताना आम्ही. मला पिऊसाठी खिचडी बनवायची आहे, आधीसाठी मॅगी बनवायची आहे, आणि आमच्या दोघांसाठी भाजी. ते खाते ना दोघी भाऊ. चला मग, मी आता चपात्यांचं कणिक मळून घेते. मॅगी बनवते आता, चला टाकते. मॅगी टाकते. आणि इकडे बघा चपात्या बनवते मी आता. हे बघा, कणिक भिजलंय, थोडशा बनवते चपात्या. 5-6 चपात्या बनवते फक्त बस. चला मग, मी चपात्या बनवून घेते. इकडे बघा, तांदूळ काढून ठेवला मी. खिचडी बनवत होती, पण आता मॅगी टाकली ना, थोडीशी मॅगी खाऊन गेली पिऊ, मग नंतर बनवणार खिचडी. चपात्या पण झाल्या मस्त माझ्या. इथे बघा 4-5 चपात्या केल्या. इथे मॅगी पण शिजायला आली. चला मग बहिणींनो, आता आम्ही जेवायला बसतो. या तुम्ही पण जेवायला, मस्त कांद्याची पात खायला. चला, आमची जोडी बसली आता मस्त मॅगी खायला. आमची ठेलारी जोडी ठेलारी जोडी आमची ठेलारी. चला, मॅगी देते मी त्यांना खायला दोघांना. चला बाबा बहिणींनो, या जेवायला. मग आम्ही आता जेवायला बसतोय. ही बघा भाजी मस्त कांद्याची पात, किती भारी दिसते ना, एकदम भारी लागते. नक्की करून बघा तुम्ही पण अशी कांद्याची पात, एक नंबर लागते डायरेक्ट शेंगदाणा लावून मस्त. चला मग जेवतो आम्ही आता. हो बेटा, काय ना धुवून घेत मला जा. चला, मला आता कणिक मळून झालंय. त्या पुऱ्या बनवून घेते, लाटून घेते मस्त, मग भेटते नंतर. पुऱ्या लाटते मी. पुऱ्या बनवून घेते पहिला, मग नंतर बटाटे भाजी बनवायची आहे. भाजी काही बनवत नाही आहे बटाट्याची, फक्त बटाटे भाजी, श्रीखंड, पुऱ्या आणि पापड तळून घ्यायला मस्त. हे बघा, अशा पापड्या लाटून घ्यायच्या मस्त. मी इकडे बघा सगळ्या पापड्या म्हणजे एवढ्या लाटल्या मी, एवढ्या बाकी आहे. हे बघा, तेल तापलं कधी तापलं, आता थोडस गोळ्या आहे ना टाकून बघायचं.
तेल तापलं हे बघा सगळं वरती येत होतं. चला मी आता पुरी टाकते. हे बघा किती मस्त फुगली ना. पीठ लावलंय ना त्याच्यामुळे तेल बघा कसं बुरबुर झालं. कोण कोण तेल लावता, कोण कोण पीठ लावता. मी आहे ना मी ते पीठच लावते मी. पीठ लावलं ना मग मस्त फुलता मग पुऱ्या. हे बघा किती मस्त फुलल्या ना. चला मग मी आता बाकीचे सगळे पुऱ्या बनवून घेते मस्त असे. इकडे सगळ्या पुऱ्या तळून झाल्या माझ्या आता मस्त. मी आता इकडे ना पापड तळते. तेल पण तापलंय चांगलं मस्त. नागलीचा पापड किती मस्त फुलतो बघा. हे बघा नागलीचा पापड कसं फुलतो ना. तळलेला पापड आहे ना भारी लागतो खायला, एकदम मस्त लागतो. भाजलेला पेक्षा तळलेला भारी लागतो नागलीचा पापड. तर तळूनच खायचा एकदम मस्त लागतो खरंच. किती मस्त फुलतंय ना. हे बा पापड पण तळून झाले माझे मस्त आता. कुठे काहीतरी तिकडे पापड्या झाल्या, पापड झाला. आता भाज्या बनवून घेते मस्त. बटाटे भाजी करायची आहे. भाजी काय बनवती कोण खात नाही काही नाही, पडलेली राहते भाजी. मी आता बटाट्याचे साल काढून घेते. मसाला साल काढून घेते सगळ्या बटाट्याचे. हे बघा सगळं पोत्या काढून झालं आता. गोल गोल चक्कर करते. हे ना तुम्हाला असं लाल लाल दिसतंय, एकदम जुनं दिसतंय. तुम्हाला आढळेल किती घाण आहे किती नाही. पण आहे ना त्याला किती पण घासायचं तरी ही गती आहे. कलर आहे ना लाल झालाय, कारण की माझं लग्न जमलं होतं ना तेव्हापासून घेतलं ते. म्हणजे 15-16 वर्ष झाली आता त्याला. म्हणून आहे ना ते लाल लाल पडलंय म्हणून काळं काळं दिसतंय. हे बघा मस्त असं गोल गोल चकल्या करून घ्यायचं. गोल चकल्या करून घ्यायचा. मी आता सगळ्या बटाट्याच्या गोल गोल सगळ्या चकल्या तळून करून झाला. आता स्वच्छ धुवून घेते मी आता. या 2-3 पाण्याने धुवून घेते. हे बघा मस्त स्वच्छ धुतल्या. 2-3 पाण्याने धुवून घेते मस्त. आता थोडं 5 मिनिटं पाण्यामध्येच ठेवते म्हणजे कडक होतील ते मस्त. तोपर्यंत मी आता पीठ भिजून घेते मस्त. हे बघा चण्याचं पीठ घेतलं आता. त्याच्यामध्ये थोडी तिखट टाकते, थोडी हळद टाकते. हे बघा मीठ. हे बघा मस्त भिजून झालं पीठ. हे बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही, असं भिजायचं बघा. हे बटाटे आहे ना त्याला थोडं मीठ लावून घेते. मीठ जर लावलं ना मग थोडं भजी खायला चव लागते. अशी कुठे आली कुठे खारी अशी लागत नाही, एकदम लागते. चला मी आता भज्या तळायला घेते लगेच. तेलामध्ये तळते मी आता भज्या. थोडस पीठ टाकून बघायचं तपलंय तेलात. पापड तळला, पुऱ्या तळल्या ना त्यामुळे तेल असं काळं काळं झालं. मी आता त्याच्यामध्ये भज्या तळते. तळून घ्यायचं. हे एक एक भजी सोडायची.
भाजी करणार मी म्हटलं त्याला भाजीच करून घेते. भाजी काय रात्रीचा टाइम आहे आता. बाकी मसाला बघा शेक एक उलटी करून घ्यायची बघा, अशी पलटी मारून घ्यायची. हे बघा मस्त झाला त्या भाज्या. हे काढून घेते मी आता भाज्या. बघा आता बाकीच्या सगळ्या भाज्या ना अशा तळून घेते मी आता. बाकी ते मसाले चला आता तळून घेते सगळ्या भाज्या. सगळ्या भाज्या तळून झाल्या मस्त. बटाटे भाजी या गरम गरम भाज्या खायला तुम्ही पण मस्त. भरपूर भाज्या बनवल्या मस्त. हे बघा भाजी काही बनवली नाही, भाज्या बनवून घेतल्या मस्त जास्त. हा इकडे बघा मी मिरच्या उभ्या चिरून घेतल्या मस्त. अशा उभ्या चिरून घेतल्या आणि मीठ लावलं आहे. आता हे तळून घेते थोड्याशा तेलामध्ये. मग तळून बेसन पीठमध्ये अजून परत तळणार मग मस्त एकदम भारी लागतं. आता ह्या मिरच्या काढून घेते. मग परत बेसन पीठमध्ये टाकते. हे पीठमध्ये टाकते आता परत तळणार. एकदम भारी लागतं आहे. त्याच्यामध्ये पण तळलेलं आहे नाही मस्त लागतं. भाज्या छोटे मस्त एक एक दोन दोन करून तळून घेते मिरच्या. तेल बघा केवळ काळा काळा झाला ना. पापड्या तळल्या, पापड तळल्या, भज्या तळल्या, त्याच्यामुळे काळा झाला. चला मी आता काढून घेते सगळे तळून घेते मिरच्या. असं मिरच्या खाणार कोणी नाही आहे, फक्त मी एकटीच खाते मिरच्या. बघा किती भारी ना, तोंडाला पाणी सुटलं नाही एकदम मस्त. माझ्या याच्यासाठी पण झालं एवढी. चला मग बाबाईनी ना जेवण बनवून झालं माझं सगळं. भेटते नंतर. हा बा मस्त श्रीखंडचा डबा आणला आहे. फोडते मी आता. आधीला वाढून देते, त्याला भूक लागली ना त्याला वाढून देते. देवाला नैवेद्य देते. मी आधीला वाढून दिला. आता आधीला भूक लागली ना त्याला म्हटलं जो म्हटलं तू आता त्याला दिलं. मिरच्या तर खात नाही तो पण दिल्या आहे त्याला. काय म्हणतो बघू बरं. आणि देवाला दाखवते नैवेद्य पहिले देवाला देते मग आधीला देते. चला मग बाबाईंनो भेटू नंतर. आधी बसलाय जेवायला. चला बाबाईंनो जेवण बनवून झालं सगळं. पण आम्हाला ना वडीला नैवेद्य द्यायला चालणार नाही. सुतत झालंय. देवाला नैवेद्य दिला पण वडीला काय चालणार नाही असं बोलताय. मी सासूबाई सांगताय दादा मग काही नाही आहे. चला मग आम्ही आता जेवायला बसतोय. या तुम्ही पण जेवायला. तुम्हाला लावली टिली लावली आहे. सुतत झालंय सांगते. पण काय एक महिना झालाय सुतकला. एक महिना झाला 1.25 महिना. पण कसं चालत नाही म्हणे सांगताय दादा. ठीक आहे या जेवायला. खायला भेटेल.